श्रावण महिन्यामध्ये आवर्जून केला जाणारा हा पदार्थ जर का अशा पद्धतीने केला तर पूर्वीची पद्धत विसरून जाल. तर त्यासाठी काय केलं, एक जोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. नंतर त्यामध्ये 1 वाटी बेसन, 2 चमचे मिरची आणि अद्रकाचं वाटण, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हिंग, अगदी थोडीशी हळद, 2 चमचे पांढरे तीळ. आता पदार्थ कुरकुरीत तयार होण्यासाठी अर्धा वाटी पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, ते ह्यामध्ये घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पाऊण वाटी पाणी घातलं आणि आता इथं आपल्याला वडीचं पीठ भिजवून घ्यायचं. आता इथं ताटाला काय केलं, तेल लावून घेतलं, त्यावरती वडीचं मिश्रण थापून घ्यायचं आणि थोडेसे तीळ भुरभुरून घेतल्यावरती लगोलग आपल्याला ही वडी स्टीम करून घ्यायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं, त्यावरती ताट ठेवायचं आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ही वडी आपल्याला स्टीम करून घ्यायची. 10 ते 15 मिनिटानंतर व्यवस्थित ही वडी आपली स्टीम झाली, लगेचच ताट बाहेर काढून घ्यायचं आणि पूर्णपणे वडी थंड झाल्यावरती अशा पद्धतीने काप करून घेतले. आता ही वडी मी शालो फ्राय करणार आहे. तर त्यासाठी काय केलं, कढईमध्ये 2 पळी तेल गरम केलं, त्यामध्ये आता ह्या वड्या ज्या आपण करून घेतल्या त्या अशा पद्धतीने एक एक घालून घेतल्या आणि छान अशा दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या. मस्त अशा खमंग 8 ते 10 दिवस टिकणाऱ्या श्रावण विशेष सात्विक कुरकुरीत कोथिंबीर वडी आपली तयार झाली. तर तुम्ही कशाची वाट पाहताय, आत्ताच ही रेसिपी ट्राय करा. कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.